नमस्कार मित्रांनो. सध्या जूनमध्ये ड्रॅगन फ्रूट लागवडीची सुरुवात झालेली आहे. म्हणजे ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी लोक विचारपूस करत आहेत. ड्रॅगन फ्रूट यूट्यूबवर व्हिडिओ बघत आहेत भरपूर लोक. तर त्या सगळ्या शेतकऱ्यांसमोर एकच प्रश्न आहे की ड्रॅगन फ्रूटमध्ये आत्तापर्यंत भरपूर व्हरायटी आल्या आहेत. तर काही एक पिरियड होता, एक 7-8 वर्षाखालचा, त्याच्यामध्ये व्हाईट जास्त मार्केटमध्ये चालायचं. त्याच्यानंतर आलं रेड व्हिएतनाम रेड म्हणून एक आली व्हरायटी, ती जास्त मार्केटमध्ये चालली काही दिवस. त्यावेळेसपर्यंत लोकांना माहितीच नव्हतं की व्हरायटी वगैरे ड्रॅगन फ्रूटमध्ये असत आहेत. आणि फक्त लोकांना माहीत होतं की ड्रॅगन फ्रूट आहे आणि हे लावायचं आपल्याला, एवढंच माहिती होतं. त्याच्यानंतर हळूहळू जसं माहिती माहिती होत गेली, जे नवीन लोक लागवड केली ज्या नवीन लोकांनी, आणि ते यूट्यूबला लोक व्हिडिओ टाकायला लागले, तसं ड्रॅगन फ्रूटबद्दल जरा थोडी माहिती घ्यायला लोकांनी चालू केलं. आणि त्याच्यानंतर अजून एक व्हरायटी बाजारामध्ये आली, मार्केटमध्ये आली, ती आली जम्बो. नंतर जम्बोचे काही दिवस चालला. त्याच्यानंतर आली एक सी व्हरायटी म्हणून. सी व्हरायटी येण्यामागचं कारण असं आहे की ड्रॅगन फ्रूटच्या लागवडी भरपूर होत होत्या, त्याप्रमाणे रेट कमी होत आले होते. पहिल्यांदा ड्रॅगन फ्रूटला एवढे रेट का होते हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण त्यावेळेस ज्या व्हरायटी होत्या, व्हाईट असेल किंवा रेड असेल, तर त्या व्हरायटीमध्ये उत्पादन कमी होतं आणि त्याच्यामुळं मार्केटमध्ये प्रोडक्शनच खूप कमी यायचं. आणि हे ड्रॅगन फ्रूट एक चांगलं फळ असल्यामुळं तो खाण्याकडं भरपूर लोकांचा कल असायचा आणि ते मार्केटमध्ये अवेलेबल होत नव्हतं. त्याच्यामुळे त्याचे रेट खूप होते. सध्या काय झालं, त्याच्यानंतर लोकांनी अजून थोडं सर्चिंग करून बाहेरच्या देशामध्ये जाईन, व्हिएतनाम किंवा तैवान यासारख्या कंट्रीमध्ये किंवा चायनामध्ये जाऊन लोकांनी अजून एक व्हरायटी आणली. ती होती सी व्हरायटीमध्ये प्रोडक्शन खूप आहे आणि त्याचं टेम्परेचर रेजिस्टन्स खूप कमी आहे. बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या बाकी व्हरायटीमध्ये लोकांना फेस करावं लागत होत्या, त्या सगळ्या कमतरता दूर करण्याचा प्रयत्न सी व्हरायटीने केला. त्याच्यामुळे सी व्हरायटी एक मागच्या 2 वर्षांपासून खूप सध्या लागवडी सी व्हरायटीच्या भरपूर चालू आहेत. आणि ज्यावेळेस आम्ही लागवड करण्याचा विचार करत होतो त्यावेळेस नक्की सी व्हरायटी डॉक्टर श्रीनिवास यांच्याकडे होती आणि ते आपल्याला यूट्यूबला व्हिडिओ पाहण्यात आला माझ्याकडून. आणि मी जेवढे प्लॉट पाहिले होते, एक 30-35 प्लॉट मी लागवडीच्या आधी पाहिले होते. त्याच्यामुळे मला जाणवलं होतं की बाबा ही व्हरायटी एक चांगली आहे आणि या व्हरायटीचं पुढं चालून भविष्य आहे. त्याच्यामुळं मी बाकी व्हरायटीकडे न जाता डायरेक्टली सी व्हरायटीमध्ये उतरलो आणि त्याचा मला फायदा पण झाला. ज्यावेळेस मी लागवडीचा विचार करत होतो त्यावेळेस रेट खूप कमी होते. आपले प्लॅनचे रेट म्हणजे व्हरायटीनुसार कमी होते. तर ते साधं रेड, व्हिएतनाम रेड किंवा व्हाईटचे 10 रुपयापासून एक 4 ते 5 वर्षाखाली, म्हणजे 2021मध्ये 4 वर्षाखाली तेवढे रेट होते. पण तरी पण मी सी व्हरायटी घेऊन एक 70 रुपयाला त्यावेळेस रोप होतं, तरी ते घ्यायचा निर्णय घेतला. कारण त्याच्यामागचं कारण ते होतं की त्या व्हरायटीमध्ये मला त्याचं पुढचं भविष्य जाणवत होतं की व्हरायटीला आज 70 रुपये खर्चणं आपल्यासाठी योग्य आहे. कारण तीच व्हरायटी आपल्याला पुढं चालून कामी येणार आहे. कारण एक अंदाज घेतला तर सगळेजण लागवडी करत आहेत, रेट हळूहळू कमी होणारच आहेत, हे जाणून घेणं गरजेचं आहे. कोणी जे नवीन शेतकरी लागवड करणार आहेत त्यांनी हे ग्राह्य धरलंच पाहिजे किंवा आजचे जे रेट आहेत ते उद्या असणार आहेत, उद्याचे जे रेट आहेत परवा नसणार आहेत. म्हणजे आज कमी असले तर उद्या बी जास्त असू शकतात किंवा कमी असू शकतात. अजून ह्याच्यामध्ये भरपूर संधी आहेत मार्केटमध्ये. ड्रॅगन फ्रूटमध्ये इंडस्ट्रीयल अजून ह्याच्यामध्ये उतरलेलं नाही आहे. इंडस्ट्रीयल बाय प्रोडक्ट आत्ता कुठंतरी सुरुवात झालेली आहे. पहिलं ड्रॅगन फ्रूटला मार्केट एक मोठ्या सिटीमध्येच होतं. आत्ता लोकल मार्केट बी खूप चालायला लागलेत. म्हणजे वरवर चेंज जशा लागवडी होत आहेत तशा ड्रॅगन फ्रूटमध्ये बदल पण होत आहे. मार्केटमध्ये म्हणा किंवा बाकी सगळ्या गोष्टीमध्ये, व्हरायटीमध्ये हे सगळा बदल होत आहे. तरी जे नवीन शेतकरी आहेत त्यांना एकच प्रश्न असतो की ह्या वर्षी मार्केट काय राहील. आणि लागवडी तर भरपूर होत आहेत. जसा प्रश्न पडतो तसा आम्हाला 4 वर्षाखाली प्रश्न पडला होता.
आणि त्यावेळेस पण आम्ही लागवडीच्या टायमाला हाच विचार करतो की सगळी लागवडी करतायत, आपल्या आजूबाजूची लागवडी करतायत, तर मार्केट काय राहील. जसं लागवडी वाढत आहे तसं भरपूर लोकांपर्यंत ड्रॅगन फ्रूटबद्दल माहिती पण होत आहे. सध्या अजून लोकांना काही लोकांना माहिती नाही. म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांनी लावले त्यांना तर माहिती की समजा ड्रॅगन फ्रूटमध्ये एवढ्या व्हरायटी आहेत, 150 प्लस. त्याच्यामध्ये आपण कुठली व्हरायटी लागवड केली ही माहिती सध्या एक 90% शेतकऱ्यांना आता माहिती झाली की आपण कुठली व्हरायटी लावली. कारण प्रोडक्शन आल्यानंतर आता यूट्यूबच्या माध्यमातून भरपूर लोकांना सगळ्या गोष्टी माहिती व्हायला लागल्या. पण काही जे लोक मार्केटमध्ये ज्यांनी लागवड केल्या नाहीत किंवा काय नाही, त्यांना माहिती नाही, किंवा जे बाजारात आपल्या फ्रूट विकत घेतात त्यांना भरपूर लोकांना माहिती नाही की अजून वरून जरी लाल फळ असलं तरी आतमध्ये पांढरं असू शकतं किंवा लाल असू शकतं. ते हे सुद्धा अजून एवढा अवेअरनेस ड्रॅगन फ्रूटबद्दल मार्केटमध्ये नाही आहे. तर मला तेच सांगायचं की हळूहळू जशा लागवड होते तसं ड्रॅगन फ्रूटबद्दल लोक माहिती पण घेत आहेत, त्याच्याबद्दल जाणून घेत आहेत, लोक त्याच्याकडे वळण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि ड्रॅगन फ्रूट मार्केटमध्येच त्याचं मार्केट कमी येणार नाही याचं एक मुख्य कारण म्हणजे हे पावसाळी पीक आहे. आणि पावसाळी पीक असल्यामुळं हे भर पावसात आपण तोडलं किंवा त्याच्यावर पाऊस पडत असतानासुद्धा आपण हे हार्वेस्टिंग करतो आहे, तरी पावसाचा ह्याच्यावर कुठलाही इफेक्ट होणार नाही, हे मुख्य पॉईंट आहे. आणि त्याच्यामुळं मार्केट काय असलं तरी हे फळ मार्केटमध्ये ड्रॅगन फ्रूट हे तग धरू शकतं आणि ह्याच्यामध्ये आळी पडत नाही पावसाळ्यामध्ये. सी व्हरायटीमध्ये तर पडत नाही, मी बाकी व्हरायटीमध्ये सांगू शकत नाही, कारण आपण डायरेक्टली सी व्हरायटीज लावली होती. त्याच्यामुळे मला अदर व्हरायटी लावण्याचा प्रश्नच उरला नाही. कारण भरपूर लोकांनी काय केलं, आधी व्हाईट लावलं होतं, त्यांना पण माहिती झालं की रेडला रेट जास्त आहेत, त्यांनी पुन्हा रेड लावलं, व्हिएतनाम रेड लावलं, पुन्हा त्याच्यानंतर लोकांनी जम्बो लावलं, आणि त्याच्यानंतर जम्बो लावलेल्या लोकांनी पण काही आता सी व्हरायटी लावायला चालू केली. तर मार्केटमध्ये तुम्हाला असे खूप कमी लोक भेटतील ज्यांनी सी लावून नंतर पुन्हा जम्बोकडे वळालेत किंवा अदर व्हरायटीकडे वळले, कारण त्या लोकांना गरजच पडत नाही. कारण सी व्हरायटी ऑलरेडी 99% परिपूर्ण आहे तिच्या बाबतीत, की तिच्यामुळे तिच्यात काही प्रॉब्लेम नाहीत. त्याच्यामुळं कुणी जर लागवड करणार असेल तर त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही पूर्णतः माहिती घेऊन यूट्यूबला, माझ्यासारखे अजून भरपूर चॅनल आहेत यूट्यूबला, त्यांच्याकडून माहिती घेऊन तुम्ही आपलं त्यात थोडं डोकं लावून प्लॉटला व्हिजिट करून साक्षात जे बोलत आहेत ते आहेच का. आता मी जेवढं बोलतो तेवढं माझ्या प्लॉटवर येऊन तुम्हाला आल्यानंतर कळेल का किती रिॲलिटी आहे किंवा काय नाही. आता तुम्ही माझ्या मागं जो प्लॉट बघता हा पूर्ण सी व्हरायटीचा आहे आणि हे 1 वर्षाची लागवड आहे. 1 वर्ष होतं आहे आता, या 21 जूनला 1 वर्ष पण झालेलं नाही, पण कॅनॉपी बघू शकताय कशा पद्धतीने. फक्त हे शक्य आहे तुमची व्हरायटी निवड व्यवस्थित झाली पाहिजे. ते जर नाही झाली, आज मग मी हा जो सेटअप केलेला आहे GI पाईपचा, तो पूर्णतः हेवी सेटअप आहे. मी एवढा खर्च केला असता आणि ह्याच्या जागी दुसरी व्हरायटी लावली असती, तेवढी कॅनॉपी बी झाली नसती, बाकी सगळ्या गोष्टी माझ्या वेस्टेज झाल्या असत्या. तर मला काय सांगायचं आहे, मी आता हे ISI ड्रिप वापरलं इथं, तर त्याच्या जागी हे ISI ड्रिप आहे मी वापरलेलं. तुम्हाला जर ड्रॅगन फ्रूट म्हणजे सी व्हरायटीच्या रोपाचे रेट किंवा कमी जास्त वाटत असतील तर मी त्या प्रत्येक शेतकऱ्यांना, मला आता फोनपेने येत आहेत शेतकऱ्याचे, आता भरपूर लोक आता लागवडीच्या मागं लागलेले आहेत, त्याच्यामुळं लोक फोन करून अंदाज घेत आहेत कुठल्या व्हरायटीला किती रेट आहे किंवा रोपाचे किती रेट आहे, त्यामुळे फोन येत राहतात. तर मी त्या शेतकऱ्यांना ते सांगतो किंवा तुम्ही थोडं कमी खर्च बाकी गोष्टीवर करा. फक्त आपलं जे इन्व्हेस्टमेंट आहे ड्रॅगन फ्रूटमध्ये ते बाकी स्ट्रक्चर नाही, काही नाही, सगळं वेस्टेज आहे जर तुमची व्हरायटी जर निवड चुकली तर. कारण जे उत्पन्न देणार आहे ती व्हरायटी देणार आहे, त्याच्यामुळं व्हरायटी ही मेन आहे. मी पहिल्या दिवसापासून ड्रॅगन फ्रूटच्या व्हिडिओ जसं बनवत आलो तसं तेव्हापासून सांगत आलो की व्हरायटी तुमची व्यवस्थित पाहिजे. आज आम्ही 3 एकरपर्यंत पोचलेलो आहोत. दरवर्षी एक प्लॉट वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या वेळेस आपण पोल्ट्रिंग पद्धत निवडली होती पैशाच्या हिशोबाने,
1 एकर लागवड केली होती. त्याच्यानंतर आपण ट्रेलिजमध्ये वळालो आणि आत्ता सध्या आपण ट्रेलिजमध्येच काम करतो आहे आणि येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला आपण गायडन्स तेच करतो आहे. ज्या आमच्या चुका झाल्या त्या सगळ्या तुम्हाला सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो व्हिडिओच्या माध्यमातून आणि आणि आमच्या ज्या चुका झाल्या त्या तुमच्या होऊ नयेत म्हणून मी गायडन्स करत असतो. ट्रेलिजमध्ये काही चुका होतात त्या होऊ नयेत म्हणून तुम्हाला माझं वेळोवेळी मार्गदर्शन राहतं. तर मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच सांगणार किंवा प्लॅन्टवर पैसे खर्च करा. तुमचं उत्पन्न देणारा हा तुमचे झाड आहे आणि झाडाची क्वालिटी जर एक नंबर असेल तुमचं बाकी कुठल्या गोष्टी आपण स्ट्रक्चर डबल टाकू शकतो. बाकी काही कुठली गोष्ट ते डबल टाकू शकतो. पण एकदा व्हरायटी जर चुकली तर तुमचं 1 वर्ष वाया जाणार आहे. तुमचं त्याच्यात खच्चीकरण होणार आहे. उत्पन्न काही नसणार आहे. म्हणजे तुम्ही ओव्हरऑल तुमचं मानसिक खच्चीकरण सगळ्या गोष्टी अपयशाला सामोरं जावं लागणार आहे आणि त्यातून पुन्हा नवीन उभारी घेणं किंवा नवीन व्हरायटी अजून त्यात प्लांटेशन करणं ते भरपूर लोकांना शक्य होत नाही. त्याच्यामुळं एक लागवडी करायच्या आधी 100 वेळेस विचार करा की आपल्याला कुठली व्हरायटी निवडायची. त्या माध्यमातूनच तुम्हाला तुमचं पुढचं भविष्य ठरणार आहे. मी सी व्हरायटीचाच का भर देतो आहे कारण आत्ता सध्या सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की टेम्परेचर खूप वाढत आहे. तर टेम्परेचर आज गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी टेम्परेचर जास्त आहे सगळ्यांनाच मान्य. ह्या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी टेम्परेचर अजून वाढत जाणार आहे. त्याच्यामुळं हे सगळं करत असताना आपल्या एरियामध्ये कुठली व्हरायटी सुटेबल होते आणि आपल्या एरियामध्ये टेम्परेचर किती हे सगळ्यांना आपापल्या एरियाचं माहिती असतं. मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, विदर्भामधल्या लोकांना त्यानुसार त्या लोकांनी आपापल्या एरियामध्ये किती टेम्परेचर आणि आपली ती व्हरायटी एवढं टेम्परेचर सहन करू शकते की नाही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल आणि त्यानुसार व्हरायटी सिलेक्शन करा. व्हरायटी सिलेक्शन हे खूप महत्त्वाचं आहे ड्रॅगन फ्रूटमध्ये आणि भविष्यात मी तर सांगेल की कुठल्याही शेतीमध्ये आत्ता इथून पुढच्या शेतीमध्ये व्हरायटी व्यवस्थित निवडणं गरजेचं आहे. व्हरायटीवरच शेती आहे. कुठल्याही पिकामध्ये जाती आहेत. त्या प्रत्येक पिकामध्ये जाती निर्माण झालेल्या आहेत. आता त्या जास्त यील्ड देणार व्हरायटीज आपल्याला मार्केटमध्ये पैसे मिळवून देऊ शकतात. हा पूर्णतः सी व्हरायटीचा प्लॉट आहे आणि हे आपण रोपं इथं सी व्हरायटीचे टाकलेले आहेत. मध्यभागी आपण शेणनेट टाकले रोपांसाठी. हे शेणनेट आपण झाडावर टाकलेलं नाही. पूर्णतः सेटअप करून ठेवला आहे आपण सी व्हरायटीसाठी शेणनेटचा. परंतु आपण अजून यावर्षी टाकलेलं नाही. आता मागच्या पावसामध्ये अवकाळी पावसात मी कळी लागली होती. आता काल एक पाऊस झाला त्याच्यात पण कळी लागेल असं वाटते. काल पाऊस झाला आता बघूया 2-3 दिवसात काय कळी लागते धरते. पण ते कळी ठेवायचे नाही असं आमचं टार्गेट असतं. किमान 20-25 मेच्या पुढं कळी लागलेलीच आपण ठेवतो कारण त्याचीच साईज होते आणि त्याचंच मार्केट खरं ड्रॅगन फ्रूटचं राहतं मार्केटमध्ये. तर आपल्याकडं फक्त सी व्हरायटीचे रोपं मिळतील आणि पूर्णतः खात्रीशीर सी व्हरायटीचे रोपं आपल्याकडे मिळतील. माझ्याकडे गिऱ्हाईक त्याच गोष्टीसाठी असतं की माझ्याकडे एक सॅम्पल म्हणून सुद्धा दुसरी व्हरायटी लावलेली नाही आहे. फक्त आपण सी व्हरायटीमध्ये काम करतो. त्यासाठी आपल्याकडे रोपं पाहिजे असतील तर माझा मोबाईल नंबर आहे 9503230978 आणि ड्रॅगन फ्रूटबद्दल कुठलेही मार्गदर्शन तुम्हाला आपल्याकडून पूर्णतः मोफत केलं जातं. रोपं घेणाऱ्यासाठी आणि न घेणाऱ्यासाठी पण केलं जातं. हे जी कॅनॉपी आहे ह्याच्यामागं आपण कुठली खतं वापरली किंवा ह्याचं मॅनेजमेंट कसं केलं. ह्याच्या आधीचाच आपला एक ट्रेलिजचा प्लॉट होता मागच्या वर्षीचा. त्याच्यापेक्षा ह्यात अजून आपण थोडं टेक्निक वापरून कॅनॉपी कशी वाढवता येईल याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या सगळ्या तुम्हाला गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करू गायडन्स आपल्याकडं रोपं घेतल्यानंतर. त्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे 9503230978. त्याच्यावर मला कॉल करा आणि कुठल्याही ड्रॅगन फ्रूटबद्दल अडचणी असतील तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला 100% मार्गदर्शन करेल. धन्यवाद.